तर या सभास्थळी सध्या पाऊस बरसत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या उपस्थित असलेल्या या सभेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचा जोश मात्र कुठेही कमी झालेला दिसून येत नाहीये। तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा जल्लोष शिवतीर्थाच्या या सगळ्या परिसरामध्ये केला जातोय। हा सगळा परिसर आज या नागरिकांनी संपूर्ण गच्च भरल्याचं दिसतंय। सभेच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। देशातील तमाम विद्यार्थ्यांचं अभिनंदन अशा आशयावरून या जल्लोष सभेचं आयोजन केलेलं आहे। मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंड्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं। परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्त्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे की हा नीटच्या परीक्षा पेपर फुटी झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी मी आता त्यांची फक्त कुठे रे नावं वाचून दाखवणार आहे। प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगड़े गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणू मीरा राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतीन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तमिळनाडू, तेलंगणा, वेंटी अथांग यनंथाम तमिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तमिळनाडू या 21 वेंटी अथांग यनंथाम तमिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी